नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पुरी मास्तर चालू घडामोडी या YouTube चॅनलला सर्वांचं स्वागत आहे. मी शंकर पुरी. विद्यार्थी मित्रांनो, खास तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे कोट शिपाई पदाची जी काही कर्तव्य आहे, ती कर्तव्य नेमकी कोणती आहेत आणि तुम्हाला मुलाखतीमध्ये कोणत्या प्रकारचे कर्तव्य सांगायचे आहेत आणि कोणत्या प्रकारचे कर्तव्य तुम्हाला सांगायचे नाहीत. म्हणजे जे कर्तव्य नाहीतच ते सांगायचे कशाला? ओके. तर ह्या बेसिसवरचा हा पूर्ण व्हिडिओ आहे. कारण का? तर बऱ्याच जणांची डिमांड होती, की सर नेमके कोणते कर्तव्य आम्ही मुलाखतीला सांगायला हवेत. बरेच जण काहीतरी चुकीचं सांगत आहेत, त्यामुळे त्यांचे मार्क्स पण निगेटिव्ह होत आहेत किंवा त्यांचं इम्प्रेशन पण तेवढं पडत नाही, जितकं पडणं गरजेचं आहे. तर तुम्ही कोणत्या प्रकारच्या कर्तव्यांना सांगणं गरजेचं आहे आणि कोणत्या प्रकारचे तुमची जी कामं आहेत, ती टाळले पाहिजेत, ह्या सर्वच गोष्टी आपण या ठिकाणी आता बघणार आहोत. सो आपण स्टार्ट करूयात. तुमचे जे कर्तव्य आहेत, त्या कर्तव्याच्या बाबतीमध्ये. ओके. तर ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, जे की तुमच्यासाठी खूप फायदेशीर राहतील. सो आपण स्टार्ट करूयात. बघा मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं तुमचं जर कर्तव्य असेल, तर ते कर्तव्य कोणतं आहे? तर बघा, वरिष्ठांनी सांगितलेले इतर सर्व प्रकारची कामे. म्हणजेच काय? तुम्हाला काही कामं दिलेली असतील आणि त्या कामांना तुम्हाला आधी प्राधान्य देणं गरजेचं आहे. जे की तुम्हाला वरिष्ठ व्यक्ती म्हणजे वरिष्ठ अधिकारी तुम्हाला सांगतील, तर त्या सर्वांची कामे तुम्हाला ऐकावी लागणार आहेत. सपोज एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याने तुम्हाला जर चहा आणण्यासाठी सांगितलेलं असेल, तर तुम्हाला तिथे त्यांच्यासाठी चहा आणून देणं गरजेचं आहे. पण तो चहा कुठे आणून देणं गरजेचं आहे, हे पण लक्षात ठेवा. तुम्ही जर त्या कार्यालयात असाल, ओके. त्या कार्यालयामध्ये जर असाल, तर तिथे तुम्हाला तशा प्रकारचं चहा वगैरे आणून देणं हे मात्र मस्ट आहे. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, ओके. तर हे ऑफिसमध्ये त्यांच्यासाठी चहा किंवा त्यांनी सांगितलेलं असेल, तर त्यांना पाणी ह्या गोष्टी व्यवस्थितपणे आणून ठेवणं किंवा तिथे चेअर वगैरे असतील, तर त्या चेअर व्यवस्थितपणे तिथे अरेंज करणं ह्या पद्धतीचे तुमचे कर्तव्य त्या ठिकाणी असतील. ओके. आणि ते ज्यावेळेस तुमच्या सोबत येतील म्हणजे तुमच्या आधी ऑफिसमध्ये येतील, त्यावेळेस सर्वात आधी सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमच्यासाठी म्हणजे काय? तर तिथे स्वच्छता असणं गरजेचं आहे आणि स्वच्छता म्हणजे हे क्लीनिंग तुमच्यासाठी सर्वात मस्ट काय असणार आहे? तर शिपाई पदाचं कर्तव्य असणार आहे. तर स्वच्छता ठेवणे किंवा कोर्टाच्या परिसरातील जो काही कोर्ट परिसर जितका आहे, तो परिसर पूर्ण स्वच्छ ठेवणे हे शिपायाचं कर्तव्य आहे. याला तुम्ही जास्तीत जास्त प्राधान्य देण्याचं काम करणं, म्हणजे अशा प्रकारचं कर्तव्य सांगणं हे तुमच्यासाठी मस्ट आहे. ओके. आताच बोललोय बघा, कार्यालयाची पूर्ण स्वच्छता करणे. म्हणजे तुमचा जो वरिष्ठ अधिकारी आहे किंवा जज आहेत, हे येण्यापूर्वी तिथे ती शिपाई पदाचं कर्तव्य ठरते, की ते पूर्ण जो भाग आहे कार्यालयाचा म्हणजे त्या ऑफिसचा, ते आपण क्लीन करून ठेवणं हे आपलं काय असलं पाहिजे, कर्तव्य असलं पाहिजे आणि हे तुम्हाला तिथे सांगायला लागणार आहे. कार्यालयाची पूर्ण स्वच्छता करणे हे काय तर आपलं कर्तव्य आहे. ओके. त्यानंतर बघा सर्व तिथे स्वच्छता झाली किंवा तुम्ही एंट्रन्स केलात, तर सर्व प्रकारच्या खिडक्या, दरवाजे उघडणे, ओके. आणि ते क्लीन केल्यानंतर अधिकारी ज्यावेळेस मध्ये जातील, त्यावेळेस लाईट किंवा हे फॅन असतील, ओके. काय बोलतोय बघा, लाईट आणि फॅन हे तुम्हाला काय आहे तर चालू ठेवावे लागतील. ते एंट्री करतील तेव्हा आणि ज्यावेळेस ते बाहेर जातील, त्यावेळेस हे काय करावं लागतील तर तुम्हाला ऑफ करावे लागतील. हे एक साधारण कर्तव्य आहेत तुमचे. हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागणार आहेत. आणि ह्या छोट्या-छोट्या गोष्टी सांगत असताना मात्र तुम्ही काय करू नका, तर मिस्टेक करू नका. हे तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे मित्रांनो. बरेचसे विद्यार्थी व्यवस्थितपणे उत्तरं देत नाहीयेत आणि त्यामुळेच हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. ओके. आता विद्युत दिवे म्हणजे आता हे लाईट वगैरे आहेत किंवा फॅन आहेत किंवा एसी असतील, तर एसी हे काय करणे, तर अधिकारी आल्यानंतर सुरू करणे आपलं पहिलं काम असणार आहे. त्यानंतर ते जर तिथे नसतील आणि ऑफिसमध्ये कोणीच नसतील, तर ते फॅन, ट्यूब त्याच्यानंतर जे लाईट्स आहेत, ते तुम्ही बंद करणे गरजेचे आहे. तर हे तुमचे कर्तव्य असणार आहेत आणि कोणताही अधिकारी येण्याच्या आधी तिथे काय तर स्वच्छता असणं, हे व्यवस्थितपणे करून घेणे हे तुमचं पहिलं काम आहे. ओके. त्यानंतर बघा दुसरं अजून महत्त्वाचं तुमच्यासाठी काय काम आहे तर बघा सुव्यवस्थित फायलिंग करणे. म्हणजे ज्या फाईल वगैरे दिलेल्या आहेत, त्या फाईल तुम्ही व्यवस्थितपणे अरेंज करणे. उदाहरणामध्ये समजा त्यांनी जर
डेटनुसार एखादी फाईल असेल किंवा येअरनुसार असेल, तर येअरनुसार ती फाईल आपल्याला अरेंज करून ठेवणं किंवा त्यांचे कुठलेतरी लेबल दिलेले असतील, तर त्या लेबलच्या रँकिंगनुसार तुम्हाला ते फाईल व्यवस्थित ठेवावे लागणार आहेत. ओके. तर परभणीला एका विद्यार्थ्याला विचारलेलं होतं, की जर पुस्तकं जास्त दिवस जर आपण एकत्र ठेवलं, तर त्याला वाळवी लागते. ओके. तर ती वाळवी लागू नये म्हणून तुम्ही कशा प्रकारच्या उपाययोजना करसाल? तर अशा पद्धतीचे पण प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले होते. जर तुम्हाला ह्या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे येत नसतील, तर सॉरी म्हणा. परंतु ह्या प्रकारच्या उत्तरासाठी तुम्ही तयार असणं गरजेचं आहे. ओके. तर तुम्ही त्या ठिकाणी स्वच्छता ठेवू शकता आणि व्यवस्थितपणे ही जर स्वच्छता असेल, तर वाळवी लागणार नाहीये आणि ते बुक तुम्ही जे काही तिथे मांडलेले असणार आहात किंवा अरेंज केलेले असणार आहात, ते बुक काय तर तुम्हाला थोडेसे त्यांच्या जागा वगैरे बदलाव्या लागतील, जेणेकरून त्याला वाळवी वगैरे लागणार नाही. ह्या पद्धतीच्या गोष्टींना तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर फोकस करावं लागणार आहे. हे छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, हे फार महत्त्वाच्या आहेत. ओके. त्यानंतर बघा फ्रेंड्स, कर्मचाऱ्यांना पिण्याचे पाणी पुरवणे हे देखील काय तर तुमचं कर्तव्यच आहे. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याबद्दलची माहिती मी तर तुम्हाला दिलेलीच आहे. परंतु ह्या छोट्या-छोट्या गोष्टीच तुम्हाला काय करतील, तर तुमच्या सिलेक्शन पर्यंत नेण्याचं काम करतील आणि तुमचं सिलेक्शन आता फक्त एका पाऊलावर मागे आहे. ओके. आता एक पाऊल अशी घ्या, की ह्या पावलाच्या सोबतच तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे आणि हे सिलेक्शन आपलं आयुष्य बदलून टाकू शकते आणि बदलणारच आहे. सो इथे थोडंसं प्रॅक्टिस जास्त करा आणि हे तुमच्या सर्वच विद्यार्थ्यांपर्यंत व्यवस्थितपर्यंत पोहोचेल आणि त्या विद्यार्थ्यांनाही याचा फायदा होईल. ह्या गोष्टीकडे पण तुम्ही लक्ष द्या. ओके. आणि बघा तुम्ही कर्तव्य सांगत असताना ही कर्तव्य तुम्ही सांगू नका, की हे जे बघा पॉइंट घेतलाय आपण, की कर्मचाऱ्यांच्या घरी त्यांचे घरकाम करणे या प्रकारचे काम म्हणजे तुमचे कर्तव्य आहेत असं सांगू नका. अशा पद्धतीचा मी पॉइंट घेतलेला आहे. कारण बरेचसे विद्यार्थी सांगत आहेत, की त्यांच्या घरी जावं लागते, त्यांना चहा द्यावा लागते, त्यांनी सांगितलेले कामं करावं लागतात, त्यांचे आदेश पाळावे लागतात. तुम्ही त्यांचे आदेश पाळणं गरजेचं आहे, परंतु ते कर्तव्य तुमच्या शासकीय कर्तव्याच्या यादीमध्ये येणं गरजेचे आहे. हे घरकाम करणे त्यांचे हे कुठल्याही शासकीय कर्तव्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं नाहीये. सो ह्या पद्धतीचे कर्तव्य तुम्ही जर सांगत असाल, तर तुम्ही चुकीच्या दिशेने जात आहात आणि तुम्ही चुकीची उत्तरं देत आहात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्यांचे घरकाम करणे हे तुमच्यासाठी नंतरचा भाग आहे, परंतु हे कुठल्याही प्रकारचं कर्तव्य नाहीये. त्यांच्या त्या शिपाई पदाच्या कर्तव्याच्या लिस्टमध्ये हे कर्तव्य नाहीये. सो तुम्ही हे कर्तव्य सांगू नका फ्रेंड्स. जर तुम्ही त्यांच्या घरचं काम करत आहात, त्यांच्या घरी तुम्हाला बोलावं लागत आहे, त्यांच्यासाठी किराणा सामान आणून देणे किंवा त्यांच्यासाठी इतर कामे करणे, हे त्या बाबतीमध्ये त्या कोर्टाच्या बाबतीमध्ये कर्तव्य नाहीये. बरेच जण ह्या बाबतीमध्ये चुका करत आहेत, तर तुम्ही चुका करू नयेत. यासाठी तर स्पेशल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि हे सगळ्यांना समजू द्यात. ओके. आणि बघा दुसरंच बघा अजून एका विद्यार्थ्यानं काय केलेलं आहे, की तुम्हाला सांगतो, की बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे चुकीची तर देतच होते आणि उद्धटपणे पण उत्तरं देत होते. अक्षरशः त्यांना त्या इंटरव्ह्यूमधून त्यांना बाहेर काढलेलं आहे. अशा पद्धतीची माहिती काल मला आलेली आहे. म्हणजे 15 ऑगस्ट रोजी झालेल्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांना सहज विचारलेलं होतं म्हणे, की "आता तुम्ही कुठलं काम करता?" तर त्यांनी सांगितलेलं होतं, की "सर माझ्याकडे फर्निचरचं मी काम करतो." म्हणजे चेअर वगैरे बनवणं लाकडाच्या म्हणजे सुतारकाम थोडक्यामध्ये. तर त्यांनी इनडायरेक्टली त्यांना प्रश्न लगेचच रिकॉल केला, की आणि परत एक प्रश्न विचारला, की "ठीक आहे, तर मग तुम्हाला झाडाची उंची सांगता येईल का? कुठल्याही एखाद्या झाडाची साधारण उंची तुम्हाला सांगता येईल का?" अशा पद्धतीचा प्रश्न त्याने विचारला. त्यावेळेस त्या प्रश्नाचं उत्तर याने सांगितलं, की "सर, मला फक्त टेबले बनवायचे आहेत. मला झाडाच्या उंचीहून काही घेणं-देणं नाही. फक्त माझ्यासाठी लाकूड महत्वाचं आहे." म्हणजेच काय, ह्याने उत्तर एकदम चुकीच्या दिशेने दिलेलं आहे. म्हणून हे डायरेक्ट त्यांच्या नजरेमध्ये हा पर्सन जो आहे किंवा हा व्यक्ती जो आहे, हा कंप्लीटली निगेटिव्ह ठरलेला आहे. सो तुम्हाला अशा पद्धतीच्या प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं होतं, की "सर, साधारणतः झाडाची उंची ही 25 ते 30 सेमीपर्यंत असते." हे अशा प्रकारची उत्तरं तुम्ही देणं गरजेचं आहे. तर ह्या प्रकारचे जर उत्तरं तुम्ही दिलेली असतील, तर तुमचा त्या ठिकाणी फायदा झाला असता. ओके. त्यांनी परत एक क्वेशन विचारलेला होता म्हणे, की सपोज तुम्ही आता लाकडापासून चेअर वगैरे बनवता.
सो आता हे चेअर बनत असताना त्याला म्हणजे कीड लागू नये म्हणून तुम्ही कशा पद्धतीचे केमिकल्स वापरता, त्या केमिकलचं एखादं नाव सांगता येईल का? तर ह्यानी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणे असं, की "सर, मी फक्त दुकानामध्ये जाऊन ते केमिकलचा फक्त डब्बा घेऊन येतो आणि त्याच्यावरचं नाव वगैरे मी काही वाचत नाही सर." अशा पद्धतीचं उत्तर दिल्यामुळे अजून याचं जास्तच बॅड इम्प्रेशन पडलेलं आहे. सो ह्या पद्धतीच्या उत्तरांना तुम्हाला जितकं जास्त टाळता येईल तेवढं टाळण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचे मार्क्स जाणार नाहीत. जर तुम्हाला माहीत नसेल नाव, तर नाव येत नाही असं म्हणा किंवा सॉरी सर म्हणा, ते बेस्ट राहील तुमच्यासाठी. "सर मी आणतो, पण नाव काय आहे हे वाचत नाही." सो तुमच्यासाठी हे काय असणार आहे, तर बॅड इम्प्रेशनच्या फॉर्मॅटमधला हे ॲन्सर असणार आहे. ओके फ्रेंड्स. तर ह्या पद्धतीच्या उत्तरामुळे अक्षरशः त्या विद्यार्थ्याला बाहेर काढलेलं होतं. ओके. तर अशा पद्धतीच्या प्रश्नांना तुम्ही सामोरे जाण्यासाठी तुम्हाला ह्या पद्धतीचे प्रश्न तयार करणं आणि ह्या पद्धतीच्या प्रश्नानुसार तुम्हाला उत्तरं देता येणं हे देखील महत्त्वाचं आहे. दुसरी एक गोष्ट सांगतो. एका विद्यार्थ्याला अक्षरशः त्यांनी अशा प्रकारचे प्रश्न विचारले, की तुम्हाला तुम्ही जी परीक्षा दिलेली आहे कोर्टाची, त्या परीक्षेमधील कोणतेही तुम्ही 5 प्रश्न सांगा. ओके. आणि मग त्यांनी सांगितलं, की मला ॲक्चुअलमध्ये 2 प्रश्न आठवतात. ते 2 प्रश्न म्हणजे आर्टिकलच्या बाबतीमध्ये आहेत. मग त्यांनी डायरेक्ट आर्टिकलकडे त्यांना वळवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे हा इंटरव्ह्यू त्या विद्यार्थ्याच्या मनानुसार त्यानं वळवलेला होता, हे आपल्याला दिसून येतं. मग त्यांना 2 आर्टिकल सांगितले. 2 म्हणजे 2 प्रश्न आर्टिकल वरचे होते अशा प्रकारचं सांगितलं. मग त्याने विचारलं, की आर्टिकल कोणकोणते आहेत? मग त्याने सांगितलं ए एंड द. ओके. त्यानंतर आर्टिकलचा यूज कशा पद्धतीनं होतो? सॉरी. याही प्रकारचे प्रश्न विचारले. त्याही वेळेस त्याने समाधानकारक उत्तर दिलेले होते. अक्षरशः तो विद्यार्थी आपल्याकडे 2 वेळेस मॉकला आलेला होता आणि आम्ही त्याला बसण्यापासून तुम्ही उत्तरं कशा पद्धतीनं द्यायचे हे पण सांगितलेलं होतं. सो त्या विद्यार्थ्यानं 4 उत्तरं दिले आणि 5वा प्रश्न त्याला सांगता येत नाही. म्हणजे 4 प्रश्न सांगितले, 5वा प्रश्न आठवत नाही हे म्हटलं, तर ते बेस्ट त्या विद्यार्थ्यानं केलं. कारण 5 प्रश्न जर त्याने सांगितले असतं, तर एक लॉजिक झाली असतं, की यानं कोणतेही प्रश्न सांगत आहे. ओके. एक प्रश्न आठवत नाही म्हणला, हे बेस्ट त्या विद्यार्थ्यानं केलं. सो त्या विद्यार्थ्याचा इंटरव्ह्यू पण चांगला गेलेला आहे. आय होप त्याचा रिझल्ट पण येईल. पण कुठल्याही पद्धतीने म्हणजेच तुम्हाला बाहेर पाठवून देतील, अशा प्रकारच्या उत्तरं तुम्ही देणं गरजेचं नाही आहे. कारण तुम्ही 2 फेजेस क्रॉस केलेले आहेत. म्हणजेच तुम्ही लेखी पास झालेले आहात. त्याच्यानंतर तुम्ही चापल्यता चाचणी म्हणजे तुमची स्किल टेस्ट पण तुम्ही पात्र आहात आणि मुलाखतीला जर तुम्ही व्यवस्थितपणे जर तयार नसाल, तर त्या ठिकाणी तुमचं मात्र काय होणार आहे, तर तोटाच होणार आहे. सो तुम्हाला जर ॲक्चुअलमध्ये जर व्यवस्थितपणे रेडी राहायचं असेल, तर प्रत्येक गोष्टींचं व्यवस्थितपणे अनुकरण करून किंवा त्याचा एक्सपिरियन्स कोणाला तरी विचारून किंवा ज्या ठिकाणी मॉक वगैरे असतात, त्या ठिकाणी जाऊन तशा प्रकारच्या प्रश्नांची तयारी करून घेणं हे अपेक्षित असतं आणि जे विद्यार्थी आपल्या नांदेडमध्ये सोल्युशन एम-पी-एस-सी अकॅडमीला आलेले होते, जे की आदरणीय आपले पवन देशपांडे सर आणि शंकर पुरी सर म्हणजे मी स्वतः आम्ही दोघांनी अरेंज केलेले होते. त्याला खूप सारा रिस्पॉन्स होता आणि बरेचसे आपले रिझल्ट येतील अशा प्रकारची पण अपेक्षा आहे. बऱ्याच जणांना मॉक चांगला जात आहे, अशा त्यांच्या अपेक्षा आहेत आणि ते सांगत पण आहेत, "सर आम्हाला इंटरव्ह्यू तर खूप मस्त जात आहेत. आता शेवटी आपला रिझल्ट आहे." ओके. सो आमचा तर गुलाल तयारच आहे आणि तुमचं सिलेक्शन ह्या 3-4 दिवसामध्ये रिझल्ट पण लागण्याची शक्यता आहे. सो ज्या विद्यार्थ्यांचा आता इंटरव्ह्यू राहिलेला आहे, त्या सर्वच विद्यार्थ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. चलो ऑल द बेस्ट आणि व्यवस्थितपणे बोलण्याचा प्रयत्न करा. 1-2 वेळेस तुम्हाला जर आज उद्याचा जर वेळ असेल, नक्कीच तुम्ही आरशामध्ये बघून तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांना किंवा कोणाला तरी प्रश्न विचारण्यास सांगा आणि तशा प्रकारच्या प्रश्नांची प्रॅक्टिस पण करा. ओके. ऑल द बेस्ट. आणि एक अशी न्यूज आली, की नाशिकमध्ये खूप वेगळे-वेगळे प्रश्न विचारत आहेत. तर थोडंसं जी-केला त्यांनी जास्तीत जास्त रिलेट केलं अशा पद्धतीची माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे. नाशिकला जर अवघड प्रश्न येत असतील, तर ते अवघड प्रश्न सगळे जी-केच्या बाबतीमध्ये होते आणि जी-केचे प्रश्न देखील आपण मॉकमध्ये कव्हर केलेले होते. तुम्हाला कोणते प्रश्न विचारल्या जाऊ शकतात ह्या प्रकारच्या प्रश्नांना आपण इथं तयार करून तुमच्यापर्यंत मांडलेलं होतं. म्हणजे तशा प्रकारचे प्रश्न आम्ही मॉक इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला विचारलेले होते. सो ज्या विद्यार्थ्यांनी मॉक दिलेला होता, त्या सर्वच विद्यार्थ्यांचा फायदा मात्र 100% या ठिकाणी होणार आहे. ओके फ्रेंड्स, तर थांबतो मी. चलो बाय-बाय. नक्की भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके. आज नांदेडचा इंटरव्ह्यू आहे. सो जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि जे आज गेलेले आहेत, त्या सर्वांनाच काय तर आपल्याला
ऑल द बेस्ट आपल्याकडून. ओके. चलो बाय बाय फ्रेंड्स.